नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण क्लास 8मधील जनरल सायन्स या विषयातील चॅप्टर 3चा अभ्यास करीत आहोत. चॅप्टर 3 फोर्स अँड प्रेशर याच्या आधीच्या पार्टमध्ये आपण व्हॉट इज ए फोर्स, कॉन्टॅक्ट अँड नॉन कॉन्टॅक्ट फोर्स याचा पाहिला आणि त्याचे उदाहरणंसुद्धा पाहिलेले आहे. आज आपण पाहणार आहोत बॅलेन्स अँड अनबॅलेन्स फोर्स. आता बॅलेन्स आणि अनबॅलेन्स फोर्स या दोन शब्दाचा जर आपण अर्थ पाहिला तर या अर्थावरूनच आपल्याला बॅलेन्स फोर्स कशाला म्हणायचं आणि अनबॅलेन्स फोर्स कशाला म्हणायचं. या डायग्राममध्ये आपल्याला बॅलेन्स फोर्स आणि अनबॅलेन्स फोर्सची माहिती सर्व इथे मिळणार आहे. यामध्ये सर्वप्रथम आपण पाहणार आहोत बॅलेन्स फोर्स कशाला म्हणायचा. समजा आपल्यापाशी दोन वस्तू आहे आणि दोन वस्तू अशा पद्धतीच्या आहे आणि याच्यावरही फोर्स आणि याच्यावर इक्वल फोर्स अटॅक करत आहे. तर ह्या दोन्ही वस्तू बॅलेन्स आहे. म्हणजे याचा जो आपल्याला इथं जो काठा दाखवेल तो बॅलेन्स दाखवेल. आपण दुकानामध्ये जाताना आपल्यासमोर तराजू हे एक अतिशय चांगलं उदाहरण आहे. ज्यावेळेस इकडे जर 1 kg आपल्याला जर इकडे 1 kg जर आपण मापन टाकलं तर इकडे जोपर्यंत 1 kgचं मापन होत नाही तोपर्यंत हा काटा बॅलन्स होत नाही. म्हणजे दोन्ही याच्यावर बॅलन्स फोर्स अक्वायर होत असते. त्याचप्रमाणे अनबॅलन्स फोर्स, समजा या दिशेनं जर 1 kg फोर्स अक्वायर्ड झाला, या दिशेनं जर समजा अशा पद्धतीनं एक आपल्यापाशी स्पॅन आहे, या दिशेनं 1 kg आहे आणि या दिशेनं 2 kg आहे. तर हा जो काटा आहे ह्या दिशेनं असा होईल, म्हणजे हा काटा असा जाईल, म्हणजेच अनबॅलन्स झालेला आहे. इथं फोर्स अनबॅलन्स झालेला आहे. याच्यामध्ये असं म्हटलं आहे the balance force act on the box when the effect force are equal. दोन्ही जेव्हा बॅलन्स होते त्यावेळेचा फोर्स त्याच्यावरचा इक्वल होत असतो. The box start moving the direction of the pan with the more mass. जर याच्यामधलं मास जर मोर असेल, याच्यामधलं मोर मास असेल, याच्यामध्ये समजा 2 kg आहे आणि याच्यामध्ये समजा 1 kg आहे, या स्पॅनमध्ये 1 kg आहे. तर याचं डायरेक्शन चेंज होते. मूविंग द स्पॅन विथ द मोर मास व्हेन अनइक्वल फोर्स अप्लाय ऑन द बॉक्स ऑन द टू साइड अँड अनबॅलन्स फोर्स ॲक्ट ऑन द बॉक्स रिझल्टिंग इज इम्प्रेटिंग मोशन टू द बॉक्स. याची दिशा बदलेल. हे खालच्या दिशेला येईल, हे वरच्या दिशेला जाईल, कारण इकडे फोर्स जो आहे हा जास्त आहे, इकडे जो फोर्स आहे हा कमी आहे. अशा प्रकारे आपण इथं अभ्यास केलेला आहे. व्हॉट इज ए बॅलन्स फोर्स अँड अनबॅलन्स फोर्स. व्हॉट इज ए बॅलन्स फोर्स अँड अनबॅलन्स फोर्स. याचे आपल्याला अनेक उदाहरणं दिसतात. जसे आपण द चिल्ड्रेन प्लेइंग टग टू वार पुल द रोप्स इन देअर रिस्पेक्टिव्ह डायरेक्शन. आपण दोरीचा खेळ खेळत असतो. याच्यामध्ये समजा अशी दोरी घेतली, इकडे 2 मुलं आहे, इकडे 2 मुलं आहे आणि या दिशेला 1 मुलगा आहे. तर या 2 मुलांचा फोर्स जास्त असल्यामुळे ह्या 2 मुलाकडेच हा मुलगा ओढला. जर या दिशेनं आपण अजून 2 मुलं ॲड केले आणि याला इकडे ओढायला लावलं, खिचायला लावलं, तर हा फोर्स या दिशेनं होईल. असा खेळ आपण आपल्या शाळेमध्ये खेळत असतो. त्याच पद्धतीनं जर दोन्हीकडले मुलं सारखे असेल, जर इकडला मुलगा आणि इकडला मुलगा जर सारखा असेल तर फोर्स आर इक्वल. म्हणजे हे दोरी बिलकुल सरळ स्ट्रेटमध्ये उभी राहील, इकडे जाणार नाही आणि इकडे जाणार नाही. हे सुद्धा एक बॅलन्स आणि अनबॅलन्सचं उदाहरण आहे. इफ द फोर्स इज अ मोर वन साईड, आताच आपण पाहिलेलं आहे, जर फोर्स एका साईडनं जास्त झाला तर रोप मूव इन दॅट डायरेक्शन. धिस मीन इज
Initially, the two forces are balanced. The rows move in the direction higher force when the force became unbalanced. जर एका दिशेनं जास्त फोर्स लावण्याचा जास्त मुलं असेल, ताकदवान मुलं असेल, तर त्यांच्याकडे फोर्स जास्त राहील आणि ते समोरच्या दिशेच्या विद्यार्थ्याला आपल्याकडे खिचेल. दुसरं एक्झाम्पल दिलेलं आहे. लेट्स सी वन मोर एक्झाम्पल. when the brick grain strength contain the require the side on the ground, it became the eraser if the two person push the rather than one person. When the force is applied by the both in the same direction, the moment is easy. You may have experienced this. What do you understand from this example? या एक्झाम्पलमध्ये असं म्हटलेलं आहे, समजा आपल्याला एक हा डब्बा आहे. या डब्याला जर आपल्याला या दिशेनं सरकवायचं आहे आणि एक व्यक्ती याच्यावर फोर्स लावत आहे, तर या फोर्समुळे हा जो डब्बा आहे इकडे जर सरकण्याची याची गती कमी राहील. पण याच्या जागी जर आपण दुसरा एक व्यक्ती आला, तिसरा एक व्यक्ती आला आणि त्या तिघांना जर धक्का लावला तर ह्याचा फोर्स वाढेल. याचा फोर्स वाढल्यामुळे याचं डायरेक्शन चेंज लवकर होईल. या उदाहरणामध्ये आपल्याला दर्शवलेलं आहे. आपण असे उदाहरणं आपल्या जीवनामध्ये अनेक पाहिलेले आहे. याच्यामध्ये 3 पॉईंट दिलेले आहे. इफ द सर्वल फोर्स आर अप्लाइड ऑन ए ऑब्जेक्ट इन द सेम डायरेक्शन, ए फोर्स इक्वल देअर ॲडिशन ॲक्ट ऑन द ऑब्जेक्ट. या पॉईंटनं असं म्हटलेलं आहे का समजा जर आपण एका दिशेनं फोर्स लावत आहे, समजा एका दिशेनं फोर्स हा समजा दगड आहे आणि ह्या दगडाला आपल्याला इकडे सरकवायचे आहे आणि आपण या दिशेने एक फोर्स लावलेला आहे. एका व्यक्तीनं फोर्स लावलेला आहे समजा 1 न्यूटन, दुसऱ्या व्यक्तीनं फोर्स लावलेला आहे 1 न्यूटन, तिसऱ्या व्यक्तीनं फोर्स लावलेला आहे 1 न्यूटन. तर हा तिन्ही याची ॲडिशन होऊन याच्यावर फोर्स अप्लाय करते 3 न्यूटन्स. याच्यावर अप्लाय करते 3 न्यूटन्स. म्हणजेच यानं म्हटलेलं आहे पहिल्या पॉईंटनं, इफ द सर्वल फोर्स आर अप्लाइड ऑन द ऑब्जेक्ट इन द सेम डायरेक्शन, ए फोर्स इक्वल टू देअर ॲडिशन ॲक्ट ऑन दिस ऑब्जेक्ट. हा पॉईंट तुम्हाला समजलेला असेल. दुसऱ्या पॉईंटमध्ये आहे, इफ द टू फोर्सेस आर अप्लाइड ऑन वन ऑब्जेक्ट इन द डायरेक्शन opposite to each other, a force equal their different act on the object. हे आपण समजून घेऊ. यामध्ये असं म्हटलेलं आहे का समजा हा ऑब्जेक्ट आहे, हा दगड आहे किंवा एखादी वस्तू आहे. या वस्तूला या दिशेने फोर्स लावलेला आहे, या दिशेने फोर्स लागलेला आहे, या दिशेनं 1 न्यूटन फोर्स लागलेला आहे, या दिशेने 1 न्यूटन फोर्स लागलेला आहे. तर ह्या दगडाची हे त्याच पद्धतीने स्थिर राहील. जर या दिशेनं जर आपल्याला 2 न्यूटन फोर्स लावलेला आहे, या दिशेनं 2, तर याचा जो डिफरन्स आहे, याचा जो डिफरन्स आहे 2 - 1 न्यूटन फोर्स याच्यावर ॲक्ट करत असते. या दुसऱ्या पॉईंटनं असं म्हटलेलं आहे. तिसरं दिलेलं आहे, ए फोर्स इज एक्सप्रेस इन मॅग्निट्यूड अँड डायरेक्शन्स, द फोर्स इज ए व्हेक्टर क्वांटिटी. यामध्ये असं म्हटलेलं आहे, या पॉईंटमध्ये हा पॉईंट अतिशय महत्त्वाचा विद्यार्थी मित्रांनो. फोर्स हे एका डायरेक्शननं आणि कोण्यातरी मापनानं असते. म्हणजे याचं फोर्सचं युनिट आपल्याला माहीत आहे न्यूटन्स आहे आणि याला एक डायरेक्शन असते, दिशा असते, कोणत्याही दिशेनं आपण फोर्स लावतो. याचं मापन करण्याचं युनिट आहे न्यूटन आणि फोर्सला एक डायरेक्शन असते, दिशा असते. म्हणून ही फोर्स इज ए व्हेक्टर क्वांटिटी, म्हणजेच ही एक सदिश राशी आहे. ज्याला मॅग्निट्यूड असते आणि डायरेक्शन असते त्याला व्हेक्टर क्वांटिटी असे म्हणतात. अशा पद्धतीचं हे तिसरा पॉईंट दिलेला आहे. याच्या समोर काय ते आपण पाहू. व्हेन द फोर्स इज अप्लाइड ऑन द स्टेशनरी ऑब्जेक्ट इज मूव, the speed and direction change. Similarly, force is required to stop the object in motion. In the object can be change its shapes due to the force. While kindling dot made for flower, the how change its shape when the force is applied. A plotter
applied a force in a specific direction while the shaping of the spot rubber band. When the stress expand, there is many such example. इथं असं म्हटलेलं आहे का समजा एखाद्या ऑब्जेक्टवर, हा एक ऑब्जेक्ट आहे आणि याच्यावर आपण जोरजोरानं ठोकलं, याच्यावर हॅमरिंग केलं. हे समजा एक लोखंडी तुकडा आहे आणि लोखंड्या तुकड्यावर आपण हॅमरिंग केल्यामुळे याचा शेप चेंज होतो, कारण याच्यावर फोर्स अप्लाय झाल्यामुळे याचा शेप अशा पद्धतीनं या मोठ्या लोखंडी तुकड्याचं एका पत्र्यामध्ये सुद्धा रूपांतर होऊ शकते, असं इथे या उदाहरणामध्ये दिलेलं आहे. दुसरं एक दिलेलं आहे की समजा आपल्यापाशी एक रबर बँड आहे, एक रबर आहे, आपल्यापाशी एक रबर आहे आणि याला आपण असं खिचलं, इकडे खिचलं इकडे खिचलं, तर याचा शेप असा मोठा होईल, कारण इकडे फोर्स अप्लाय झाला आणि या दिशेनं फोर्स अप्लाय झाला, म्हणून याचा शेप असा होईल. हे सुद्धा आपल्याला इथं या एक्झाम्पलमध्ये दर्शवलेलं आहे. समोर दिलेलं आहे आपण inertia. When see that an object change its state of the motion due to force. When पुन्हा एकदा वाचतो, we have seen that a object change its state of motion due to the force. In absence of a force, object exhibits the tendency to remain in the existing state of motion. Let's us the following example. यामध्ये असं म्हटलेलं आहे का समजा, यामध्ये असं म्हटलेलं आहे का समजा एखादी वस्तू आहे, एखादा ऑब्जेक्ट आहे, या ऑब्जेक्टवर जोपर्यंत कोणताही फोर्स अप्लाय होत नाही तोपर्यंत हा ऑब्जेक्ट स्टेशनरीमध्येच राहील, स्थिरच राहील. आणि जर या ऑब्जेक्टवर एखाद्या फोर्सनं जर आपल्याला कृती केली तर ते आपली दिशा चेंज करते.